नाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रती पांडुरंग मूलाग्रायमध्याय मूलमध्याग्रमूर्ति श्रीनाग्रमूलमध्याय नमा पूर्णावे संभवी आतारध्या पुले सोपावल्या भले वरी बसू पावले श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले। मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळला गहिनी प्रती। प्रस्तुत प्राप्त श्री कैवल्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप संत सम्राट ज्ञानराज महाराजांचा माऊलींचा 3 चरणाचा अभंग आहे। त्या अभंगामधून महाराज आपली गुरु परंपरा प्रतिपादन करतात। अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात फिरण्याचा श्री क्षेत्र खडकी या गावामध्ये आमचे गुरुबंधू असणारे उद्धव महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने आणि गुरुनाम गुरु भगवान बाबा गुरुनाम गुरु भगवान महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने विद्यमान महंत असणारे भगवानगडाचे महंत गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्रीजी चाकरवाडीचे असणारे माऊली दादा आणि गोष्टीकडे असणारे नवनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पैस गायका वादकांच्या टाळकरी माळकऱ्याच्या सर्वांच्या सहकार्यांचा लाखन 7 वर्ष 23 आणि 23 वर्षामध्ये महाराजांनी आम्हाला एक सेवा दिली बरं का। महाराजांना सुरुवातीला म्हणलं महाराज तुम्ही विद्वान आहात
तुमचे मोठे जे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दिग्गज कंपनी आहे अशी कंपनी तुमच्याकडे गायक वादक ताल सोर सगळी. आणि मला कशाला मध्ये बोलवता म्हणले. ते म्हणले महाराज तसं काय नाही सांगणार, फक्त तुम्ही यावं आमची अशी इच्छा आहे. बरं. आणि मग त्यांची इच्छा म्हणल्यानंतर सेवके करावे सांगितलेले काम सेवा आहे. मी असा मोठा विद्वान म्हणून मला बोलू नाही, सेवाधारी बोलवले. आणि सेवाधारचं कीर्तन पडलं काय आणि झोपलं काय सेवा आहे महाराज. जसे कुस्ती असती, कुस्ती लागली पहिले पहिलं असते लहान लहान पोरायच्या पाड्या तरी गोळ्या आणि पाड्या तरी गोळ्या. तसं आमचं पडलं काय झोपलं का सेवा आहे आमची. आणि कारण ना तरी बालक बोबडा बोली वाकुडा बिचोका पावली ते तो जकुरी झे मावली. तुम्ही मोठमोठ्यांचं ऐकलं आहे, गुरुनाम गुरु वाणू महाराजांचं ऐकले. नवी नवी एका फड्याच्या तुम्ही 2-2, 3-3 पिढ्या अशा वाटल्या होत्या ऐकून मी वेगळं काय सांगणार आहे. सद्गुरू असणारे वाणूचं ऐकले, सद्गुरू असणारे कुंडली बाबा गोरक्ष बाबा विद्यमान म्हणत असताना गुरुवरी विठ्ठल महाराज शास्त्री त्यांचं ऐकत आहात. भगवानगडाच्या असणारी भगवान बाबाचे ऐकणारी कंपनी आहे. आणि कोठे काही एक आहे एक नाही बरं का. काही काय खूप पाठांतर समोरच कळत नाही. बरं. काही कायला समोर कळतो अर्थोष्टी कळते, ज्ञानदाप्रमाण 3दा सांगावं लागत त्याच्या पुढे काय. परंतु भिवशी महाराज गायक वादक समसूचकथा बरं का असे 84 होते ते त्यांचे तुम्ही श्रवण केले. आणि विद्यमान म्हणत असणारे प्राचार्य आचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री त्या गुरुदेवांचं ऐकलं आहे. आणि गुरुवारी असणारे परमपूजनीय स्वामी निर्मानंद महाराज मच्छिंद्र गडकर त्यांचं तुम्ही फुलसांगीला ऐकलं असेल. जवळच आपले असते हिवरापाडी ह्या नगरीमध्ये तुम्ही ऐकलं असेल जो असल्यामुळे म्हणून तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. पुढीले भांडार धान्याचा माल तेथे मी हमाल भार व्हाय. मी हे सांगेल ते सांगेल आपल्या हातामध्ये नसतं. साधका तू मावली पिके सार तुझी पावली या कार्य स्वामीनं सांडी तुझी पुढे अभिवादन करतो. गायका वादकांना करतो आणि आता संत म्हणताना करतो अभंगड बोलतो. अभंग फार छोटा, वेळच छोटा आणि महाराजच छोटा, अर्थ फार मोठा. बिंब तरी बचके वडी प्रे प्रकाश तरी लोक थोकडे महाराज. अगदी 3 चरणाचा अभंग आहे. पण अभंग असं पूर्ण संप्रदायाला गौशनी घालणारा अभंग आहे. महाराज आपली परंपरा सांगतात आणि आज परंपरा घ्यायचं 2-3 कारणे. आम्ही आहोत मच्छिंद्रनाथांच्या परंपरेतले एक. दुसरी गोष्ट आहे आज आद्यगुरु शंकराचार्यांची आहे जयंती आहे. आणि विठाला विठाला महापुरुषाची मला जशी बुद्धी देते वक्ता तो वक्तानं श्रुत्या बी ना अभंगड वळतो. महाराज परंपरा सांगतात. कारण ही परंपरा ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा आहे. आणि तेच माऊली काय म्हणतात व्यासाचा मागवा घेतो भाष्य करा तू वाट अशी परंपरा आहे. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक परंपरा आहेत. दशमाकडे गिरीपुरी भारतीय रामानंदी हे आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि नाथ संप्रदाय. पण अगोदर आद्यगुरु शंकर परंपरा सांगतो मग पुढे सांगतो. आद्यगुरु शंकराचार्य म्हणजे नारायण बरं का. सर्वांचं स्थान नारायण आहे. आणि नारायणने बोध कुणाला केला ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेवाने नारदांना केला आणि नारदाने केल्यानंतर पुढे मग काय व्यासो नारायण बरं. व्यासो नारायण सर्व ग्रंथाचं अध्ययन केलं. महाभारत 18 पुराण लिहिले परंतु समाधान लाभला.
असं कधी समजायचं नाही फार विद्वान माणूस आहे, त्याला काय नाही. तोंड भरून विचार अंतकरणी विषयाचा थारा ना तोडे का त्रिशुद्धी मी. त्यांच्याकडे प्रमाण लागत नाही, पण सांगतो तुम्हाला नारायणाबद्दल, कोणा व्यासू नारायणाबद्दल. त्यांच्या अजून झालं तो का म्हणे झाली कोंबड्याची परी पुढे चुकली लाभणे. त्यांच्याबद्दल लागत तर पण सांगतो. तसं व्यासाचं अध्ययन केलं, समाधान नाही, उदास झाली, उदास हताश झाली. अणुतापेन शुद्धता. अणुतापेला अरे मी एवढं अध्ययन केलं पण समाधान नाही. आणि सर्व गोष्टी कशात समाधानावर असतात. म्हणून मा गंगेच्या तीरावर बसले आणि काय करावं. तपेवृत्त गोविंद भेटी साधूना भेटी भाग्यावन नारद महर्षी भेट झाली आणि सांगितलं व्यासो नारायण अहो तुम्ही उदास का. एवढं अध्ययन केलं तुम्ही. व्यास जगत रे म्हणजे जगात जेवढं आहे अध्ययन तेवढं तुमचंच आहे, उदास का. सांगितलं महर्षी खूप अध्ययन केलं समाधान नाही. महाराज म्हणले नारद महर्षी म्हणले व्यासो नारायण तुम्ही सर्व अध्ययन प्रकरण ग्रंथ लिहिले, महाभारत ग्रंथ लिहिला, परंतु तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्ही प्रतिपादन केल्या नाही, त्यामुळे तुम्हाला समाधान लाभलं नाही. मग त्यांनी भागवत ग्रंथ लिहिला, समाधान लाभलं. आणि त्यांनी बोध शुकाचार्यांना केला. शुकाचार्याने गोडपाचार्यांना केला. आणि गोडचार्यापासून पुढे संन्यासी परंपरा आणि त्यांचे शिष्य गोविंदाचार्य. आणि गोविंदाचार्य शिष्य दोन आद्यगुरु शंकराचार्य आणि युवराणाचार्य. युवराणाचार्याची पुढे परंपरा नाही. भगवान शंकराची परंपरा 6 शिष्य विश्वरूपचार्य, पृथ्वीचार्य, सहजाचार्य, तोटकाचार्य, युवराणाचार्य नाही श्रीधराचार्य आणि पद्मपाचार्य 6 शिष्य आलं लक्षामध्ये. त्यांच्या आता कथा सांगत नाही का नाव पडलं म्हणून. त्यांची ती परंपरा त्यांची अजून 4 आश्रम आहेत ना, 4 आश्रम चालू आहेत. फक्त सहजा हस्तांबलक आणि श्रीधर आहेत. श्रीधर या दोघांकडे परंपरा नाही. 400चे 4 आश्रम म्हटले त्याची ती परंपरा आहे. विठाला स्वरूप संप्रदाय रामदास स्वामी परंपराने. म्हणून त्यांच्या ग्रंथामध्ये दासबोध आहेत ना, आपण प्रमाण म्हणून घेतो बरे का. जसं काय म्हणतात त्याला सुभाषितकार, त्याच्या कोणी कीर्तन करतं का, त्याच्या कोणी प्रवचन करता का, एक प्रमाण वापरतो. तसंच दासबोध म्हणून सपोर्ट म्हणून वापरतो लक्षामध्ये. म्हणून ती स्वरूप संप्रदाय सज्जनगडात चालू आहे. आणि दुसरा संप्रदाय आनंद संप्रदाय. आनंद संप्रदायाची नाथ महाराजांनी सांगितलं काय तर संप्रदाय सुरुवात काय, जो हा निर्गुण सर्व
निर्गुणिरावास उद्भव ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास त्या नारायणबोध ब्रह्मदेवाला केला. ब्रह्मदेवाने आत्रीला केला. आत्रीने दत्तात्रयाला केला. दत्तात्रय शिष्य कोण? 3. सहस्रार्जुन योज दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. 3 जनार्दन आहेत. जने जनार्दन, रामा जनार्दन, एका जनार्दन आणि हा एक जनार्दन. हे जनार्दन त्यातला नाही बघ, अलीकडचा हा जनार्दन त्यातला नाही जाणार अलीकडचा. त्यांची नाथ परंपरा किंवा आनंद संप्रदाय आहे तो. आणि एक मुख्य माव चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येतो या बरं का. त्यांनी हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी हंस धारण केलं आणि ब्रह्मदेव उपदेश केला. ब्रह्मदेवाने नारदाला केला. नारदाने व्यासांना केला. व्यासाने सुखाचार्याला केला. नाही, सुखाचार्याने व्यासांना केला. व्यासाने कोणाला केला? राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाने चैतन्य, बाबाचे चैतन्याने तुकोबरायला केला. केव्हा केला हो? सुदोषी पाहून केला अंकार तुकामणी तुकोबरायला बाबाचे दाबो बाबाचे चेतन शिष्य बाईनाबाईने निळोबाईने शंकर स्वामीला आप्पा वास करायचा. ही परंपरा चालू आहे. आता नाथ संप्रदाय परंपरा सांगतो. नाथ संप्रदायामध्ये संप्रदाय कसा असावा? अनादी असावा, मोठ्याने स्वीकार केला असावा, वेदबुद्ध असावा आणि त्याला फल असावं. ही चिंतनानंतर वेळ भेटला तर बोले. महाराज पहिला संप्रदाय म्हणजे फक्त भोलेनाथी भक्तीचा सोहळा शिवे दाखिला सकाळ एका जन वैष्णव शिरोमणी महादेव. बस त्या महादेवाने भजन करावं. भजन करी महादेव भजन करी
भजन करी महादेव बोलू का महाराज बरं का गायक सुंदर आहे तेच पण त्यांना साथ तुमची अधिक सुंदर आहे महाराज पण काय करता महाराज थोडा चालीचा पाहिजे होता महाराज चालीचा मगच म्हणलं कोठे काही एक नाही मग म्हण महाराज तुम्ही इथं राहिले उभा कसे काय हे तर एकच अशी आदुरुतीने बोले सदुरू सानुकुळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे गुरु स्वामी निवारणाची कृपा आहे म्हणून तो उभा आहे येतं आम्ही खाली वाकाच्या मावशा खाली तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय रंग जरा खाली बोलू का म्हणलं महाराज मला तालसूर नाही मला कसं जमायचं ते म्हणले तालसूर गरज नाही तुम्ही काही बोला लोक भावून ऐकत हे म्हणले तुम्हाला गायक पद तुमच्याकडे 100 आहेत बरं का आणि गुरुदेवाची कृपा सत्य आहे बरं का गायक आहेत वादक आहेत फक्त महाराजालाच त्याचं गिन्यान नाही बरं का तालास्वराचं पण मला एवढं कळतं ना काही कायला जे आपल्या कळत नाही हेही कळत नाही पण मला एवढं कळतं की आपल्या तालुक्यात बा घरात थोडं यांना पुढं होऊ द्या एवढं मला कळतं विठाला जळी महाराज कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणू त्यांचं आपण काय वर्णन करतो महाराज कारण वर्णन जर करावं तो शब्द आहे आणि शब्द कसा आहे आगमापायी आहे शब्द गुणकम आकाशम आहे कारण वेद जाणून गेला पुढे म्हणवाला पुसू नका बाई वेदाशी काही कळेच त्या वेदाला कळ या बोरा कळत असते पटी मास्तर आणि जर त्या शब्दाने त्यांचं वर्णन केलं तर काय होईल वाच्य वाच्य भाव ठरे आणि ते जड ठरे म्हणून गुरु आणि देव एक आहे उघडे परम सद्गुरूची मूर्ती पूर्वी त्या आरती शिष्याची म्हणून हलू नाही चालू नाही सायरा वैरा बोलायचं नाही मग काय चरणी ठेवीचे माता हेची भले विडाला मध्येच का बोललो तुम्ही सुंदर चाल म्हणले सुंदर साथ दिली अंतरीचे धावे स्वावे बाहेरून बोललोय मध्येच विडाला आपलं काय चाललं होतं
सुधा महाराज तुम्ही म्हणतो मी आलो तुम्ही महाराज विचारच नाही मला काय हो विषय काय चालू आपला विषय विषय कुठे चालू आपलं भजन करी महादेव. भजन करी महादेव बरोबर. आणि भजन असा महादेव करायचा 7 ते 9 हो ना असं घड्याळ लावूनच करायचं महाराज. आणि मग ब्रह्मांड ते टाळीन कोणी द्या ते सांभाळी कसं होईल मग भजन कसं करायचे. सदा नाम घोष करू हरी कथा 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 जने सदा चित्त समाधान जने सदा चित्त समाधान जने सदा समाधान सर्व सुख लालो सर्व काल कर सर्व सुख लालो सर्व काल जने सदा चित्त समाधान जने सदा चित्त समाधान जने सदा चित्त समाधान सर्व सुख लालो सर्व काल सर्व सुख लालो सर्व गायक मला प्रमाण चालतात बरं का. ती म्हणते त्यांचाच महाराज होतं तेच बोलत असेल मला कोणतं प्रमाण चालतं असं होतं देवा का नाही घेतात का नाही देवा का नाही मला चालतं काय अडचण नाही माहिती. महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधी भोगोदायचा. कशामुळे चिंतने चिंतने तद्रूपता बरं का. ब्रह्मभूत काय होत असे कीर्तनी भाग्य तरुणी देव आयसा. मग आपली का होत नाही पीटी मास्तर सांगा. आपण तुले महाराज वाट लावली बरोबर आहे ना. आपण व्हायला पाहिजे का नाही का होत नाही. कॉलेज कुमार भात कशा शिजतो भात भात हा काय म्हणजे भगवन्यात बर. दगड मांडली 3 लाकडं लावली बरं का. पाणी टाकलं तांदूळ टाकले आणि खाली काय लावली लाकडं काढली आणि असं उदबत्ती लावली. होईन का उदबत्ती लावल्यावर हा खाली विसतोय ना खाली विसतो आहे का नाही पातेल्या खाली हा आणि मग व्हायला पाहिजे होईन का नाही मग काय तुम्ही सांगा खाली विसतो आहे का नाही पातेल्या खाली मग होईन का नाही कीर्तन उचत होईन म्हणलं कधी होतं सांगा हा. लाकडं काढली उदबत्ती लावली खाली इस्तू लावल्या खाली जास्त लांबायची गरज नाही. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी बरं का. तसं आपलं भजन आहे. भजन तो मंगळवार काजाने चुकेना. महाराजांचं भजन सारखं चिंतन 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 महाराज कारण सारखं भजन करायचे. आणि महाराज म्हणले आईसाहेब म्हणलं का हो लोकांचे बंगले झालेत. पार्वती म्हणते लोकांचे बंगले झाले पोरायचे इंग्लिश स्कूलला पोरं आहेत ना आपल्या का ना मराठी शाळेत तरी पण तो महात्मा वृत्तीवरच नाही का. वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशेत येते वृत्तीवरच महात्मा. मी काय म्हणते तुम्ही काय करता अहो सारखं काय करता अनुभव सांगले उमा कहो मै अनुभव आपणा सत हरी भजन जगद सब सपना. हे स्वप्नासारखं का खरे हा कशा स्वप्नासारखे हा असं काय येडा काय मी विचारतो वर बघा व कारागीर तुम्ही खरे आहेत का एवढं सांगा. हा काय झालं कोण मी कुठे इथं मग येत का
तुम्ही सांगा बाबा, जाऊ द्या. तुम्ही खरे आहेत का? काय झालं पॅन्टीवाले? तुम्ही सांगा, तुम्ही खरे आहेत का? काय झालं? कोण सांगतं? सांगा बरं तुम्ही कोण खरे म्हणून. हे खरे आहे का हे चाललं? वा वा वा. मिथ्या म्हणजे बाबा कसं बरं? खोटं म्हणजे कसं? स्वप्नाचं. स्वप्न कसं? झोपी गेल्यावर. आणि आता काही जागे तुम्ही. आणि जागे असल्यावर उठा जागे वरे कशाला मला संत म्हणले असते? बरोबर. हे सुद्धा स्वप्नच आहे. उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता चुकी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिसून सर्व मिथ्ये जमलं मिथ्याला मिथ्य. मग हे खरं खोटे? तुम्ही कशी तेवढं सांगा. जाऊ द्या. कशी मिथ्या म्हणजे खोटे? महाराज हे तसं ते तसं हे. अविद्येच्या निदाविस्त स्वप्नाचा धांदा उदा प्रभुदा अनादी जो. हे सुद्धा स्वप्नच आहे. स्वप्नच. स्वप्नीचे चेले जाईल रया. स्वप्नीचे चेले जाईल रया. देव म्हणे पाहता पहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. आपण झोपेत स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे जागृती. स्वस्वरूपाचं काय अज्ञान हे झोप आहे. झोप आहे. झोप आहे हे तसं ते म्हणजे दिसण्यासारखं. आपण स्वप्ने चेले जाईल लया. आपण असो जर स्वप्नात उठलं की काही नसतं तसं आपण सुद्धा नाहीत. कसे नाहीत आपण? सकाळी असतात का जाळ्या असतात. जाळ्या दिसायलात आपण का असायलात आपण? जाळ्या असतात. जाळ्या त्या केव्हा असतात? हा उन्हाळ्यामध्ये. सकाळी 6 वाजता नाही. संध्याकाळी 6 वाजता नाही. दुपारा असतात का? असतात का? दिसतात का? असतात. हा दिसतात. जर असत्या तर साळी किळाली असते ना आपण. तेज आणि उखिरा भेटी झाली अपुरा मरग जळाच्या पुरा लोट होय. तसं आपण मागं नाहीत, 100 वर्षे पण नाहीत आणि पुढं नाहीत. आता फक्त दिसल्यासारखे कसे रजू सर्पाकार भाषेले जगड. महाराज म्हणतात जे जे देखणे सकळ आणि ते स्वप्नीचे मृगजळ. आता व्यवहारातलं मृगजळ खोट आहे तर स्वप्नातलं खोट्यातलं खोट इतकं खोट आहे. म्हणून चिंतीचे कमळ बाप रुक्मादेवी वराज. तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा म्हणून सुळ पाणी जपता शेवारवा. सार 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 विठोबा नाम तुझे. Bye.
सार 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 तीनदा सार म्हण म्हणून सूळ पाणी जपत असे वारंवार म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बरे का महाराज ती सार असल्यामुळं भोस बीज एक उपनीत राही घनवट विचार पडो प्रपंच संपतो भोसकाडा जमा होतो म्हणून बोलण्यात भजन करायचं बरं का बोल भजन करायचं आणि भजन करीत असताना आणि का भजन केलं त्यांनी तो काही भिकारी नव्हता कैलास राणा शिवचंद्र मूळ तो राजा होता राजा कोण भगवान शंकर राजे होते ते त्यांना बाकी होते पकवायचे शंकराचार्य आपलं भगवान शंकर बायका किती होत्या तुम्ही सांगा भगवान शंकर बायका किती नाही तुम्ही सांगा त्यांना ते विचारलं असतं ते म्हणते ना आमच्याकडे कोणी बघतच नाही मागून तुम्ही बघा बघा तुम्हाला बघा त्यांना विचारलं बरं होय त्याला बायका 2 होत्या राजा म्हणल्यावर काय 2 बायका बरं का पोरं 2 कार्तिक स्वामी आणि गणेश बरोबर आहे राजा सांगू तुम्हाला कार्तिक स्वामीच त्यांना विचारा म्हणजे ते पाणीच प्यायला लागले लगेच त्यांना टेन्शन आलं त्यांना लगेच आता पाणी पिऊन होऊन द्यायचं कामात कार्तिक स्वामीचं वाण काय मोर मोर गणपतीचं काय म्हणजे उंदीर 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 उंदराचं मोरा जमतं का काय झालं म्हणजे नाही जमत काय म्हणले त्यांना कसे विचारतं ते आपले शरीर माणसं कुठे माणसं हे म्हणले गायकाला विचारून तुम्हाला विचारलं बरं मोराचं याचं जमतं का उंदराचं नाही जमत पार्वतीचं वाण काय गवई पार्वतीचं वाण काय वाघ आणि महादेवाचं नंदी नंदी आणि वाघाचं नंदी जमत का नाही जमत बर भगवान शंकर गळ्यात काय साप साप सापाचं उंदराचं नाही सापाचं मोराचं नाही महाराज मी त्यांचं सांगत नाही हे तुमचंच सांगतो ते सांगत आहे त्यांचं महाराज काय म्हणतात बाबा माझं मुलाचं कथही जमत नाही तर कथ मला माहिती बरं का मुझी मुलाचं माझं घडीभर सुद्धा जमत नाही नवरा वगैरे जमत नाही भाव जमत नाही त्याला कारण काय हे फाउंडेशन असे ना राशी आशा म्हणून संसार दुःख मूळ आणि जे मुळात असते फळात असते म्हणून संसारामध्ये सुख नावाची वस्तू सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे आत्म भगवानी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे आहे हा संसार सुखाचा सुखाचा विचार नाही कोठे महाराज संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाही पण झाल्यासारखी वाटते कशी कशी वाटते विषयाची प्राप्ती अंतकरणाची स्थिरता योगपत सुख झाल्यासारखं वाटतं विषयाचं नसून ते आत्म्याचं असतं म्हणून राज्य टाकून गेले पुढे तर येडे म्हणावे मला सांगायचंय भगवानचा त्याग केला आणि भजन केलं बरं आणि भजन करत असताना आईसाहेबांनी प्रश्न केला काय करता भजन होमा कोमय अनुभव आपण नाही डबल थिरका झालं ध्यानी धरोणी शंकर जपे राम नाम सार पार्वती पुष्यावडी काय जपता होता तळी तो मंत्र मग सांगायशी बोलताशी दुर्गा आणि प्रश्न विचारल्याबरोबर भगवान शंकर सांगायला सुरुवात केली ते म्हणले टाळकरी आहेत का चांगले पकवत चांगली आहे का सिस्टीम चांगली आहे का असं नाही विचारलं महाराज मग
श्री सिंधूच्या कर्णकोरी निवडणुकी त्रिपुरारी सांगितल्याची एकांतामध्ये नेलं आणि तिला सांगायला लागलं. सांगायल्यानंतर महाराज ते ब्रह्मज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. तिला झोप लागली आणि भगवान शंकर डोळे झाकून समाधी सांगत होते. आणि ती सांगत असताना ओंकारामध्ये बदल झाला. हिला झोप लागली. विष्णूला वाटलं अरे हे तत्वज्ञान मी सांगायला लागले, आता कोणाला सांगितलं नाही. ही पार्वतीला सांगायला लागले आणि हिला झोप लागली. हे व्हायला चालू म्हणून मासच्या पोटामध्ये प्रवेश करून ओंकार द्यायला लागले. आणि यांच्या लक्षामध्ये आलं भगवान शंकराचं ओंकारा दुसरं कोणतरी देते म्हणून डोळे उघाडे. ही झोपली आहे. लक्षामध्ये आले आपलं तत्वज्ञान कोणी त्यांनी चोरलंय म्हणून त्याने तिळसूळ मार. आणि मारल्यानंतर काय झालं ते तत्वन कुणी मास्या पोटामध्ये श्रवण केलं. अभंगाचं प्रथम चरण. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा 84 सिद्धेत त्यातले आदिनाथ मुख्य आहेत. मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य आणि मुख्य म्हटलं की गौण आलंच. गौण कोण? अभंगाचं घेतलं त्याच्या वरचा अभंग. आदिनाथ बीज प्रकटले आदिनाथ बीज प्रकटले आदिनाथ
म्हणतात गौण शिष्य. आदिनाथ उमा बीज प्रगटले सांगितलं उंबेला, तिला झोप लागल्यामुळं ते ग्रहण कोणी केलं? मच्छिनाथाने. म्हणून मच्छिनाथाचा मुख्य शिष्य मच्छिनाथाने श्रवण केलं. पोट म्हणजे त्या माश्या पोटामध्ये अंड्या रूपात ते श्रवण झालं आणि ते अंडे सकाळी त्या माश्याने बाहेर टाकले खडकावर. ती बगळ्याने फोडले आणि सकाळी कोळी असताना कामिक नावाचा कोळी गेला, पहा माशाधरा गेला आणि ते चाहू लागली. कावळी ओढतात, बगळे ओढतात. मग काय गेला ते लहानसं बालक त्या मुलाला घेतलं आणि त्याला एक वात्सल्यभाव निर्माण झाला. घरी घेऊन गेली. घरी त्याची असणारी पत्नी शारदा होता, तिच्याकडे दिलं. तिला मातृभाव निर्माण झाला. तिला पाना फुटला. लहानाचा मोठा केला. 5 वर्षा बाळ झाला. जो बाप करीत असतो ते बेटा करीत असतो. आई करते ती मुली करीत असते. म्हणून बाप काय करायचे? मासे धरायचे. हा मासे धरायचे. आणि त्या दिवशी सकाळ धरून 5 वाजेपर्यंत खूप मासे मिळाले. बाप त्या मुलाकडे द्यायचा. मुला त्या टोकरीत टाकण्यापेक्षा तिकडं सोडून द्यायचा. त्या कुळातून जन्माला मातू कुले उठला, बाहेर आला 5 वाजता. पाहतो त्या टोकरीत काहीच नाही. एकदम तळपायचं मास्तर. अरे माती खाशीन का? यादवात वादा बोलले बापाला. आणि बोलल्यानंतर मग त्यांनी राग फाशी नाही घेतली बरं का. हो फाशी घेतात पण महाराज आता नको ते लांब वातावरण. मग जा निघ म्हणला. माती खाशीन का? बोल. बाप बोलू शकतो आणि बोललोच पाहिजे. बापाने बोलायचं कोणी? तुम्हाला भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. बापाने बोलण्याचा कधी राग मानायचा नाही. शिष्याला गुरु बोले राग मानायचा नसतो. ते आपल्या करता कल्याणाकरता. मला सांगायचं आहे का बाप वडील बोलले, बद्रीनाथवर निघून गेला. तिथे गेल्यानंतर भगवान दत्तात्रेयाची कृपा झाली. तिथे विद्या प्राप्त झाल्या आणि विद्या प्राप्त झाल्यानंतर ते साधू घुमला पाहिजे म्हणून घुमत फिरत बंगालमध्ये गेले. चंद्रागिरी नावाचं गाव नरसिंह स्वरूपचं गाव आहे त्या ठिकाणी. सूरज वडील पुण्याचे नरसिंह स्वामी त्या गावामध्ये गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी एक वशिष्ठ कुळामधला असतं गोड ब्राह्मण होते आणि त्यांची एक पत्नी होती. तिचं नाव होतं सरस्वती. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि महापुरुष गेले कोण? दत्तात आपलं मच्छिनाथ. आलो ठोकली. आतून मैया बाहेर आली आणि भिक्षा वाढल्यानंतर त्या पुरुषाला पाहिलं. दर्शनी पशी पुण्य पुरुष. आणि जी पिढा असते ती थांबत नसते आणि ती म्हणजे महाराज विचारू तुम्हाला? विचारा ना. अहो मला मुलबाळ नाही. त्यांनी काय केलं? असणारी विभूती दिली. सूर्याच्या मंत्र अभिषेक केली आणि दिली. आणि दिल्यानंतर ते महापुरुष देऊन गेले. हिने प्यायची ना. ही लगेच महाराज पुण्याकडे गेली. काकू काकू म्हणली. गोष्ट आला आणि तो म्हणला ही विभूती खा तुला पोर घेऊन. अगं येडीस का काय म्हणली? कुठं विभूत खाली पोर होत असतात का महाराज? तिने ती पुडी खाल्ली नाही. तिने काय केली? उकण टाकून दिली. असं झालं कुठं? भागवतामध्ये. आत्मदेवाला फळ दिलं. त्याची पत्नी कोण? नोंदवली. तिने खाल्लं नाही. ती म्हणली हे खायचं 9 महिने 9 दिवस याला वाढवायचं, याला स्तनपान करायचे. कोणी करायचं म्हणे. तिने टाकलं वास गायला चारून. तिला मुलाला गोकर्ण. महाराज तद्वदिनी टाकून दिली आणि 12 वर्षांनंतर महापुरुष आले. आल्यानंतर पुन्हा आल्लव ठोकली आणि आल्लव ठोकल्यानंतर मैया बच्चा आला. ती म्हणजे बाबा झालाच नाही. नाही निश्चित सांग कारण तू विभूती खाल्ली का? ती म्हणजे नाही. बरं का रामाचार्य महाराजजी डॉक्टर आई वडील आणि गुरुजीला कधी खोटं बोलले नाही पाहिजे. ती स्पष्ट म्हणली बाबा मी खाल्ली नाही. मग काय केली? काय केल्यानंतर म्हणले उकळ टाकली. गाईचं राख होती. पाच तिथे गेले आणि मोठी नास्ती आल्लव ठोकली.
आलक निरंजन स्वरात उंच म्हणले आता तुम्ही दिली असती त्याचं गिन्यान नाही स्वराचं त्याच्याकडे मी आलं ठोकी मग बघाच म्हणलं मला आपलं कळत नाही एवढं मला कळतं म्हणून तसं काय म्हणतो असे आलं ठोकली ठोकल्याबरोबर लगेच आदेश आतून ते मुलगा आला आणि आल्यानंतर काय केलं जे आपलं तत्वज्ञान आहे त्यांना प्रदान केलं अभंगाचं दुसऱ्याच्या मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आपलं जे तत्वज्ञान आहे ना आपलं शिष्याला सांगितलं पाहिजे कलाकार असतील कलाकारांनी सुद्धा सांगितलं पाहिजे महाराजांनी संस्था काढी गुणाचं सोनं केलं पण बरेच कलाकार तुम्हाला सोनवर किती झालेला चाल शिकित नाही 15 दिवस शिकित नाही बरं का आणि मग काय संग येतं का महाराज हे असं धन आहे दिल्याने वाढतं स्वतःचं पोरग विचारित नाही पण ते म्हणतात अहो आम्ही त्यांच्याकडे शिकलो त्यांच्याकडून मी गुण प्रदान केला आणि जे नाव घेत नसते ना सांगायचं होय सांगाच म्हणले होय चल लावला ते मग सांगावं लागेल ना सांगू का तुम्हाला अहो तुम्ही गायन कोणाकडे शिकले आता हे काय असतो तो शास्त्री झाले असतो संगीत विशारद आणि ज्याने आपलं असं असं केलं ना साधा असतो आणि त्याला त्याचं नाव सांगायचं त्याला लाज वाटते असली पाचलेच मिळली पाहिजे हो ना काही काही आई वडील असते गरीब असतात आई वडील त्याला सुकून लहानचं मोठं केलं असतं मुंबईचं उद्योग गेले असते तर हे तरी भेटायला गेले त्याला एवढं होत नाही मग तुम्ही जे हे म्हातारा मात्र प्रेम असतं महाराज आणि मग हे सुटापोटात गडी असतो आणि मग ते आपले आई खेडवळ असतात आई वडील असतात म्हातारपण असतं महाराज आणि हे कुठल्या हे म्हणतो आमच्या गावाकडची ही असली पाचलाच मिळली पाहिजे ही थाली नाही बरं का सगळे पुण्याकडे महाराज सांगू तुम्हाला जी सून होते ती सासू होती कोणाची सून झालीच नाही ती सासू होतच नसते महाराज आणि झालीच होत नसते मला माहिती होत नाही पण झालीच तर मग काय करायचं सांगा बरं
उद्धव महाराज उत्तर द्यावं मला. सून झाले सासू होतच नाही, पण सून न होता सासू झालीच तर तिला किंमत नसते. बरोबर का? तसं आपल्या गुरुची परंपरा सांगावी, कृतज्ञ म्हणून सांगावी. ती शक्ती पाठीशी उभा राहते, पूर्वजांची शक्ती उभा राहते. कोण्या कुलात उद्या स्वाभिमान सांगू मी ह्या जातीचा आहे, ही माझी आई, हे माझे बाप आहेत, ती पूर्वजांची पुण्या पाठीशी उभा राहते. आज मी तो उभा आहे ना, हे तुम्ही ऐकता म्हणजे माझं ऐकत नाहीत. गुरु स्वामी महाराजांचे जोग महाराजची कृपा पाठीशी आहे म्हणून तुम्ही ऐकता. विठाल प्रमाण दिलं. श्री गुरु सारिखा आस्था पाठ राख, इतरांचा लेखा कोण कर. इतर कोण? इंद्र चंद्र महेंद्र ब्रह्मादी करुणी संशय श्रेणी छेदीची ना. संशय म्हणजे काय? संशय म्हणजे काय? कोणती भावना? ती नको प्रकार काढायला. आसम भावना, विपरीत भावना, मुलीरान पांगण. बरं का? पुढे बहुत करणे आहे. बरं महाराज, भिद्य तेरे दे ग्रंथी छिद्यंती स्वर संशया. संशयाच्या सोडल्या गाठी झालो पुटी सगळं. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विद्यामय सर्व कोशा निराश करतात गुरुजी करतात. म्हणून गुरु ज्ञानोबाराय जलमताचे ज्ञान येतो, उपजाताचे ज्ञान हे वर्म जाऊन आली लोटांगणी चांगलं देऊ, तरी ते सुद्धा का म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाशी अन्न काही. दास होतो तो मालक होतो, जी सून होते ती सासू होते, शिष्य होतो तो गुरु होतो. विठाला पूर्ण त्यांना ज्ञान सांगून टाकलं गोरक्षाला. आणि गोरक्ष लहान स्वभाव असल्यामुळे खेळत बसले. आणि खेळता खेळता काय झालं, संजीवनी मंत्र म्हणतो. आणि त्यातून एकदम बालक जन्माला आलो. आणि त्याला वाटलं खेळ करायला गेलो, मारुती झाला गणपती. एकदम रडायला लागली, घाबरली, पळायला लागली. गुरुजी आले, श्री गुरु सांग घेऊ नको पाठीशी आहे. अरे म्हणले की करभंगाचा अवतार आहे, तू यांना तत्वज्ञान सांग, पुढे भगवान शंकरून जावं त्याचं ज्ञान घेणार आहे. म्हणून काय केलं, तत्वज्ञान त्याला ते पूर्ण सांगितलं. कुणी सांगितलं? गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनाथाला सांगितलं आणि गहिनाथात ज्ञान झालं. आणि सांगितल्यानंतर गहिनाथ लगेच समाजामध्ये नाही आले. तुकाराम महाराज काय म्हणतात म्हणून नाही, तुका म्हणे चालत तातडी प्राप्त काळ घडी आली हवी. अध्ययन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. जसं लोणचं झालं आणि लगेच वाढलं त्याला चव नसते. बरं का? ते मोरावं लागतं. आणि मोरल्या त्याला गोडी येते. आता आपलं काय होतंय, आळंदीला गेले, शिकून आले, बरं का, 4-2 वर्ष फिरतेत रामकृष्ण हरी, मोरलं नाही ना, नुसते बोललेच. इथं आले नाही बरं का, सगळं पुण्याकडे सांगतो, तिकडे आपल्याकडे तसं मोरावं लागतं. मोरा त्याला काळ जावा लागत. म्हणून गहिनाथ ब्रह्मगिरीला आले आणि चिंतन झाले आणि उत्तम अशा अधिकाऱ्याची वाट पाहतो. हे आपण तरी सांगावं, कारण हरिबुद्धीचं पितो नर. कुणी आपलं भाग्य न सौभाग्य आपलं कुणं मराठवाड्याचं. बरं का? गुरुवारी घुले बाबांनी मी सांगायचे बुवा ज्ञानेश्वरी, हां त्यांचं वाक्य वर्णन ते. हां बीड नगर जिल्ह्यात झाली बुवा, मराठवाड्याबद्दल पैठणला झाली बुवा, असं म्हणजे स्वाभिमान असायचा. आयमान नको, स्वाभिमान असावं. महाराज विठ्ठलपंत लहान अध्ययन केलेलं आणि फिरत फिरत आळंदीला आले. तिथं का आले, शिवपीठे जुनाटम त्या ठिकाणी आले. आल्यानंतर
सिद्धोपंताला स्वप्न पडलं आणि तुमची असणारी रुक्मिणी त्यांना द्या. आणि महाराज गेले. म्हणजे महाराज मला स्वप्न असं पडले की माझी मुलगी तुम्हाला द्यावी. तुम्हाला पड मला नाही पडलं ना म्हणले. त्यांनाही पडलं कारण आता घराला पुढे चालले. आता पाटापाटा बरे का दिल्याबरोबर काही दिवस गेले संतती व्हायना आणि त्यागी माणसाला हे लाचार नको वाटलं. मी संन्यास घेतो म्हणून नेहमीच चालायचं आणि नेहमीच गोष्ट आटली. अनावधान साहेब म्हणलं कोण रुक्मिणी घ्यायचं तर घ्या. पास निघून गेले. पुढे गेले काशीला गेले आणि रामानंद स्वामीकडे दीक्षा घेतली. आणि दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आली पोरगा हुशार आहे, चाणाक्षी आहे आणि आपला आश्रम सांभाळू शकतो. आणि जो सकळ सिद्ध आहे हात चालावाया पायी आपण तीर्थयात्रा फिरून यावं. तसं म्हाताऱ्या माणसाने पोरगं बराबर आलं. त्याच्याकडे चावी द्यावी आणि सरळ आळंदी पंढरपूर पैठणला वाऱ्या करी जा. निघाले आले दक्षिण भारतामध्ये आले. भीमाशंकरला आली, आळंदीला आली. आल्यानंतर या ठिकाणी काय झालं मालक नेऊन गेले आणि असणारी रुक्मिणी माता रोज इंद्रायणी माते स्नान करायची. त्या पिंपळा प्रदक्षिणा करायची. 1 नाही 2 नाही 1.25 लाख प्रदक्षिणा केला. आणि त्या ठिकाणी कोण आले रामानंद स्वामी आले आणि तिने प्रणाम केला आणि ती आशीर्वाद दिला. पुत्रवती भव अलंकार पाहिले आशीर्वाद दिले. म्हणजे महाराज या जन्माचा का पुढच्या जन्माचा एकदम दचाकले. का बरं? अहो म्हणली माझ्या मालकाने संन्यास घेतलाय. कोणाकडे घेतला मला काही माहिती नाही पण एक रामानंद स्वामी म्हणतात काशीला आणि त्यांच्याकडे घेतला. त्यांना वाटलं ते गिऱ्हाईक तिकडेच आले दक्षिण भारतातले. मग त्याच्याबद्दल विचारलं. गोरे साहेब त्यांच्या भोजाला काय बेलाचं पान आहे. बोलताना खाली मान घालून बोलतात. त्यांना खून पटली आणि म्हणजे घरी कुणी आहे का आहेत तर माझी आई वडील म्हणजे चाल बस. तिला आनंद झाला. बाबा बाबा आई आई त्यांना त्यांचा शोध लागला. तिला कंगणात मिळाला. आनंद एवढा आनंद झाला आणि आहोत जावं तुमचा आहे चला. काशीला गेले आणि लांब चैतन्या असा आवाज आले बाहेर आणि पाहिलं. ते म्हणलं मला आई नाही बाप नाही लग्न नाही काही नाही उघडं ब्रह्म आहे म्हणले. आणि हे कोणी खाली मान घातली. कपडे उतारा आणि प्रपंच करा. मोगाच बोलून गेलो. शब्द म्हणजे तत्वाशास्त्र प्रमाणांतर गोष्ट खरी आहे परंतु शास्त्रापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे कपडे उतार आणि प्रपंच कर. प्रपंच केला संतती झाली. लोक यादवा तदा बोलू लागले आणि लोक कुणा बोलत नाहीत. आता मी कीर्तन समजा लोक रूढ केलं तेवढं चित होतं काय लोक पण लांब भेटलं का नाही उशिराला का हरो लांबीलो पुढे जेवायचं करायचं कसं. समाज आहे नवठ आणि मग अरे संन्यासी झालतात आणि मग लग्न केलं कशाला सोडलं कशाला पुन्हा आला कशाला यात बोलू लागले. आणि महाराज म्हणून काय करावं काहीतरी प्रायश्चित घेतलं पाहिजे म्हणून ब्रह्मगिरीला गेले. प्रजा करत असताना वाघाची आरोळी आली. सगळे जिकाडे पळून गेले आणि काय केलं निवृत्तनाथाला घेतलं आणि गुहेमध्ये गेले आणि गुहेमध्ये जाऊन काय केलं अभंगाचं शेवट. प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद निवृत्ती दातार गयनी प्रसाद दातार गयनी प्रसाद निवृत्ती
प्रसादी निवृत्ती दातर दा दीयते म्हणजे निवृत्तनाथाला दिलं कुणी गहिनी प्रसाद ज्ञानदेवा सार चोजवी त्यांनी मला पूर्ण प्रदान केलं मला दान केलं महाराज. परंतु माऊलीने थोडं सिंहालोकन केलं पाठीमागं पाहिलं की कारण आतापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा चालू आहे. म्हणून माऊलीने काय केलं भगवान शंकरांचे शिष्य कोण मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला गोरक्षनाथाने गैरनाथाला गैरनाथाने निवृत्तनाथाला आणि निवृत्तनाथाने ज्ञाननाथाला म्हणजे ज्ञान. परंतु माऊलीने तशी परंपरा ठेवली नाही. शास्त्रार ज्ञान प्रगट उभे बोले विश्वब्रह्माची केले यारे यारे लहान थोर ही माऊली आई तशी आई असते आई. तिला बुद्धिवान किंवा नोकरदार मुलाची काळजी नसते. ते लंगडे खोळे पाठीची म्हणून त्याला आई म्हणतात. आई युगांची माऊ ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आहे. ज्ञानांचे राजे बर का ज्ञानांचे राजे आहे. मग माऊलीने काय केलं महाराज हे तत्वज्ञान सर्वांना ज्ञानदेव वैष्णव पुढं काय विठ्ठल नामे मुक्त पैठा विठ्ठल नामे मुक्त पैठा ज्ञान दान घडे श्रेष्ठा मुक्त सगळे केले महाराज. एवढी शक्ती आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव देतो वासुदेव होतो अखंडी वदनी वदे तो अशी माऊलीचा अधिकार त्यांचे शिष्य असणारे जोग महाराज बोध केला. आणि जोग महाराज विष्णू ब्राह्मण कुळामध्ये असे पहिलवान होते. आणि त्यांनी आता कथा सांगत नाही 5 मिनिटं बाकी आणि पुढे बोलतो महाराज पुढे बहुत करणे आहे. तर द्रुत होती का माझ्या बोलण्यातून. कुस्तीगिरी गुण पंढरपूरमध्ये आणि मोठ्या पठाणाला पाडलं आणि गंगागिरी महाराज दर्शनला गेले बरे का. आणि मग त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा तुम्हाला फाट तापते. अरे म्हणले विष्णू तू जेव्हा काळा पाडशील तेव्हा पाठ ठोपते. महाराज विरक्त पुरुष होते आणि लगेच विचार केला की पुन्हा आता काळा पाडायचं. अध्ययन आपलं
काय केलं त्यांनी योगासन करायला सुरुवात केली आणि काही शरीर प्रकृती ठोकी कमी पडाली. आळंदीला आले. आळंदीला माऊलीचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर माऊलीची आकाशवाणी झाली. त्यांच्या कृपा केली आणि त्यांनी पुन्हा संस्था काढी. शिष्य त्यांचे 4 बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण उगतपुरीकर, मर्तुबा गुरु आळंदीकर आणि दांडेकर मामा, ते 4 शिष्य. आणि बंकट स्वामी महाराज हे बीड जिल्ह्यातले. आणि बीड जिल्ह्यातले सुखाचार्य किती वर्ष राहिले? ब्राह्मणाचे पूर्य की खेळाचे बोलते 12 वर्षे लपाले रे. आणि हे 18 वर्षे 18 महिने 18 महिने. हो चुकलं बरं गणित, जरा ढासळा गेलं बोलण्यात बरं का. किती? 18 महिने 18 महिने. कोण राहिले? बंकट स्वामी. बंकट स्वामीच्या उदरामध्ये. महापुरुष. गायन तेवढंच, वादन तेवढंच, पाठांतर तेवढंच. आमचं पाठ तर फक्त तुकडे असतात, अभंग नसतात. हो ना, फक्त प्रमाण पाठ. पण त्यांचे गाथे पाठ, आता तुमचे गाथे पाठ असतील, आमचे फक्त प्रमाण पाठ. पाठांतर त्यांचे आचार्य परम धर्मा विरक्त पुरुष. आणि त्यांचे शिष्य कोण? पहिलं भगवान बाबा नारायणगड होते आणि भाऊंचं गाव जवळ. हे तिथं असल्यानंतर तिथं आले आणि त्यांना बंकट स्वामी महाराज आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्यानंतर तिकून आळंदीन भाऊ शिकून आले आणि मग दिंड्या काढ्या, पारायण सप्ते त्यांनी सुरू केली. आणि बंकट स्वामी शिष्य कोण? वामन महाराज. आणि वामन भाऊ महाराजांचे शिष्य स्वामी निगमानंद महाराज. आणि निगमानंद महाराज शिष्य आम्ही कोण? आम्ही शिष्य. त्या भाऊंचे आमचे ते गुरुजी आहेत. माझे कोण आहेत ते भाऊ? आजोबा आहेत नाही, कोण आजोबा आहेत माझे. रक्ताचे जरी नसले पण विद्यावंश आम्ही त्यांचे माझे ते आजी गुरु, दादा गुरु. हा, म्हणून प्रतिवर्षी महाराज सुद्धा 3 वर्ष त्यांच्याकडे होते. कुठं? गड महाराज साधक अवस्थेत 3 वर्ष होती. आणि त्यांना माळ, त्यांचे गाव म्हणजे नांदिवली, राळे, संगीन, मातुरी, कुणाचे भाऊचे गाव. तिथं महाराजांना माळ घातलेली. आणि महाराज शिकून आल्यावर सुद्धा म्हणले अरे संन्यास केवळ टाळला म्हणजे कपडे उतरायचे आणि कीर्तन प्रवचन करायचे. हे गुरूंचं वाक्य. म्हणून महाराज संन्यास सोडला आणि कपडे परिधान केले. जास्त काय सांगायचे म्हणजे मी सुद्धा विद्यावंश आहे. विठाला जोग महाराज जोहर 4 शिष्य सांगितले. आणि त्यांचे शिष्य कोण? शांताराम गुरुजी. आणि शांताराम गुरु शिष्य कोण? विठ्ठल महाराज घोले. आणि त्यांचे शिष्य आहे आम्ही सेवा केली बघा. नाही तर म्हणते गाली विद्येचा पसारा आणि सुरा डांगोरा. पण सेवा केली त्यांची महाराज. जशी असेल त्यांची मी 7 वर्ष चातुर्मास संवत्सर 4 वर्ष काढली. ज्यावेळेला महाराजची केली त्यांची केली. ज्यावेळेला 4 वर्ष राहिलो सांगावं लागेल त्यांच्या अध्ययन केलं. मग ज्यावेळेला महाराज 4.5 वर्ष राहिलो. 4 वर्ष आनंद गेलो. 89ला पाठाला बसलो. 89 ते 92ला सुटलो. आणि तिथून पुढे पारायणे केले. नंतर नवडे महाराजाकडे 2 वर्ष मुलं शिकायला मला गाय बघा भजन यावा म्हणून. पण आम्हाला काही गुण देवान दिला नाही. पण जरी दिला नसला हे गायक वाजक हे कोणी बळीत तर रामकृष्ण तरी मग सगळं सुरू उगत मला सांगायला लागलो असं म्हणून सांगायची गरज नाही. उचकून दाखवायला लागलो मी सगळं. नामामध्ये सेवा घडावी संतांची, होय कृपा त्यांची तेच ज्ञान. वाह, ते तर सेवा हा दाखव तनु म्हणून जे चरणास अगरवता करत असते सगळं. मग आपे जी आपले सांगितले पुसिले त्यांनी अंतकर्म दिले संकल्पा नाही. महाराज म्हणतात ते तर सेवा हा दार घरात घावे दाराचे सेवा भाव सेवा. म्हणून त्या तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. गुरुरे स्वामी निगमानंद महाराजाच्या हाताखाली मी 14.5 वर्षे राहिलो.
आणि महाराज असे बसायचे करा कीर्तन. त्यांची कृपा आहे महाराज. आणि आज महाराजांना मग तसे म्हणून महाराज मला कशा बोलतो म्हणलं. ते म्हणले नाही महाराज तुम्ही कीर्तन करा न करा पण तुम्ही फक्त येऊन जा आम्हाला बरं वाटेल. म्हणून म्या भाव खायचा नाही, सगळा भाव महाराजांचा आहे. महाराजांचा भाव म्या भाव खायचा नाही. सन्मान ऐकता आली मुखवटा अमृत वचन हे त्यांचेच आहे बरं का. शिकविता धनी वेगळाच तेच आहेत. आपल्याकडे काही नाही महाराज. आता घराला पुढे चालले जास्त लांबायची गरज नाही. झाली सेवा गुरु स्वामी निवांत चरणी भाऊभावांच्या चरणी मनात आणि संत मंताच्या चरणी समर्पित करतो. आणि एक वाक्य बोलायचं राहिलं एक वाक्य बोलतो. धन्यग्रस्त आश्रम म्हणतात ना महाराजांनी चांगलं चालवलं. हा कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुहृदयं सुयोषितिरतिष्ठाज्ञापरा सेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते सततं धन्यो गृहस्थाश्रम. आता रिपीट करायची गरज नाही. ते म्हणले तेच केलं रिपीट करू. मौनम सरसाधन महाराज अगदी सत्य गोष्ट आहे. मी माझी तिसरी वेळ यायची इथं. एक वेळेस मी सुरा पाटील नेहमीच तो एक मनामध्ये आलं महाराज आश्रम आहे आपण जाऊ भेटू. महाराज इथं नव्हते मातोश्री होत्या. फोन केला आणि महाराज आलेत. त्यांना जीवळ जेवायचं चहा पाणी केलं. अरे महाराजाला ओवाळ आम्हाला काय ओळायचं नाही ना म्हणले फेटायला जाऊन फेटायचं करायचं काय. पण त्यांचा आदर आहे भाव आहे. आपणले भाव खायचा नसतो त्यांचा आदर घेतला. पण एकदा गेल्या वर्षी म्हणले महाराज तुम्हाला फुल सांगणं महाराज भागवत असतं पुढं वणू महाराजांकडं. ही अशी महाराजांच्या आत्मपुष्टी इथेपर्यंत महाराजांची सेवा दुसरा कोणी नाही. काही काय म्हणले नाही आता महाराज बदला म्हणले दुसरा कोणतरी. ते म्हणले कोणी बदलायचं पण मच्छिंद्रगडचं काल्याचं कीर्तन बदलायचं नाही. गावाची फुलसंग करायचं. महाराज गेले बी गावाचा काही बदल नाही. आपण म्हणते त्याचप्रमाणे हे असणारी हिवरापाडीकर गाव महाराजांचं प्रेमाचं गाव काही बदल नाही. मी म्हणून तीच पूर्व दिशा सांगितलं हे प्रेमाचे गाव आहे. सुंदर सप्ताह केला काय सुंदर सप्ताह केला. आपण म्हणायची बोलायची गरज नाही. विष्णूचं पाणी प्यायला काय दक्षिणा काय येणारं काय. आता पाऊस आहे त्याला आपण काय करणार निसर्ग काय करता येते. परंतु जे येणारे भक्त आहेत आदर एकदमचा प्रेमाने येणं जाणं प्रेमाने प्रेम असतं महाराज. बाकीच्या गोष्टी गौण आहेत. आणि मला याने बोललं फक्त प्रेमाच तो बोललं. पहिल्यांदा मी काय फार विद्वान आहे असं काही भाग नाही. फक्त त्यांचा भाव आहे. आणि भाव ज्याची गाठी लाभ त्याशी उठा उठी. तो का म्हणे हेच आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे म्हणून उत्तमची उत्तम आणि महाराजांनी म्हणजे अवघा संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या केलं पद्मपत्र मी वांबासा बरं का. म्हणजे स्वतःही करतात आणि लोकांनाही दाखवतात. म्हणून महाराजांची बोलण्याशैली चालण्याशैली कार्यक्रम शैली उत्तम आहे. आधी काय बोलण्यासारखं राहिलं नाही. म्हणून गुरुदेवांच्या चरणी भाऊबाबांच्या चरणी नाथ संत मंताच्या चरणी समर्पित ह्या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर